नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। मुंबई मतदार यादीमधील घोळ आणि मत चोरीचा निषेध करण्यासाठी शिवसेना, उबाठा, मनसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी आज मुंबईत विराट मोर्चा काढला। हा मोर्चा ताकद दाखवण्याचा मोर्चा राज ठाकरे आजचा मोर्चा ताकद दाखवण्यासाठी दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याचा मोर्चा असून आतापर्यंत या विषयावर सगळेच जण बोलले आहेत। मी माझी भूमिका मांडली आहे या विषयावर, आता नव्याने बोलण्यासारखं काही नाही। तुम्ही सगळेजण अत्यंत ताकदीने मोर्चासाठी जमलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले। दुबार मतदार आहेत हे आम्ही सांगतो। उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील हे सगळे सांगत आहेत। कुठून आलात आणि काय सांगा आजच्या मोर्चाची रक्कम निवडणूक आयोग घेणार? आज मी रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्या पक्षाचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होतो। या ठिकाणी आम्ही आघाडीच्या वतीनं ही लोकशाही टिकावी म्हणून करता जी मतचोरी होती आहे, मतांमध्ये होणारा जो काही भ्रष्टाचार आहे, चिटिंग आहे, ही ह्या निवडणूक आयोगाने, ह्या सरकारने ती थांबवली पाहिजे। मतदार याद्यांमध्ये बदल करून स्वच्छ अशी निवडणूक व्हायला पाहिजे आणि जर ती निवडणूक स्वच्छ पारदर्शी पद्धतीने घेणार नसतील, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करणार नसतील, तर उद्या जाऊन या ठिकाणी नेपाळसारखी परिस्थिती येऊ शकते। हा इशारा आम्ही सरकारला ह्या ठिकाणी मी प्रदीप वाघमारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागाध्यक्ष, कुर्ला विधानसभेचे सर्व पदाधिकारी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वच पक्षाचे लोक या मोर्चाला, सत्तेच्या मोर्चाला उपस्थित आहेत। सन्मान्य राजसाहेब ठाकरे सुद्धा 2017 पासून हाच विषय सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण उशिरा का होईना सर्व महाराष्ट्राच्या, देशाच्या लक्षात आलेलं आहे की ज्या प्रकारे मतांची चोरी करून 2014 पासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार निवडून येते, आज जनतेची फसवणूक करतायत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा एक अधिकार दिलेला आहे, ते एक मत 4-4 ठिकाणी दिलं जातंय। हे सगळं कुठेतरी थांबावं। 800 मतं एका ऍड्रेसवर दिली जातात। सुलभ शौचालयामध्ये मतदारांची नोंद घेतली जाते। या आयोगाला, मतदान आयोगाला कुठेतरी धडा शिकवण्याची गरज होती आणि ती आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिली। विराट मोर्चा झाला, मोर्चा यशस्वी होणार आहे का? निवडणूक आयोगाला जाग येणार? आज निवडणूक आयोगाला जाग तर येईलच, परंतु ज्यांच्यामुळे, ज्यांच्यासाठी त्यांनी मतांची चोरी केली त्यांना सुद्धा झोप येणार नाही। मी ॲडव्होकेट सचिन काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधी विभागाचा मी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आम्ही आज ह्या बहुसंख्य असा हा मोठा मोर्चा यासाठी सकाळपासूनच आम्ही सर्व तयारी करत होतो, आमचे महाराष्ट्र सैनिक आणि त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील मतदार आहेत हे आपण बघत आहात की ट्रेन असू नको की बस असू नको, जे मिळेल त्या गाड्या पकडून आज इकडे मोर्चासाठी हजर राहिले आहेत। आणि हा मोर्चा हा सत्याचा मोर्चा आहे आणि आज आपण बघत आहात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार यादीचा घोळ हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आज सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत, बरोबर। तर निवडणूक आयोग याच्यावरती ऍक्शन का घेत नाही हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आपल्याला पुरावे देऊन सुद्धा आपण ऍक्शन घेतले जात नाहीये। आज एवढे दुबार मतदार आहेत, त्याचबरोबर मयत झालेले मतदार आहेत, त्याचबरोबर आपण बघत आहात की बऱ्यापैकी मतदार हे घुसखोरी केलेली आहे मतदारांनी। एकाच माणसाचं नाव दोन्हीकडे येतं आणि ह्या सगळ्या याद्या आपण बघत आहात की आता कुर्ला विधानसभेची यादी होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गुजरातीमध्ये ह्या याद्या छापल्या गेलेल्या होत्या। म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या याद्या कुठून छापल्या जातात, ह्या याद्या गुजरातमध्ये छापल्या गेल्यात का, हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि निवडणूक आयोग याच्यावरती गंभीर नाहीये। कुठेतरी असा दाट संशय येतोय की निवडणूक आयोग हे कुठेतरी सरकारशी हात मिळवणी करून या सगळ्या गोष्टी करत आहे। शिवाजी खांडेकर, पुण्यावरून आलोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राज्याचा सरचिटणीस आहे। आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक आणि बाहेरचे नावं त्यामध्ये घुसवण्यात आली। एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 17,000, 20,000 अशा प्रकारचे बाहेरचे लोक त्या ठिकाणी घेण्यात आले। पुण्यातलं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी सोलापूरचे लोक पुण्यातल्या मतदार यादीमध्ये दिसतात आणि मग मतदानाच्या दिवशी गाड्या भरून आणलं जातं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं। त्यांच्याच एका नेत्यांनी त्या ठिकाणी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की मी बाहेरून 20,000 लोक आणले। अरे म्हणजे काय चाललंय? आणि निवडणूक आयोग डोळे झाकून बसलाय। म्हणजे हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का? एक आमदार सांगतो मी बाहेरून 20,000 लोक आणले आणि मतदान करून घेतलं आणि तरी देखील निवडणूक आयोग डोळे झाकून बसत असेल तर मग आम्हाला अशा प्रकारची लढाई लढावी लागेल।
आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळ्या लढाई लढतोय। परंतु जर याची दखल घेतली नाही तर मग आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठंतरी आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि मग दाखवून द्यावं लागेल की अशा प्रकारे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, इथं बोगसगिरी चालू देणार नाही।